नेहमीप्रमाणेच आजच्या दिवसाची सुरुवात पण खूप छान झालेली. आय होप तुमची पण झाली असेल. आणि आजचं सनराईज बघू शकता तुम्ही. दिवसाची सुरुवात फ्रेश झाली ना, पूर्ण दिवस फ्रेशच जातो. नमस्कार मंडळी, प्रतीक्षा बुरंगे या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत आहे. तर खूप दिवसापासून तुम्ही माझ्या मागे लागला होता की लॉंग ब्लॉग अपलोड कर, लॉंग ब्लॉग अपलोड कर. तर आज फायनली लॉंग ब्लॉग येतोय. आणि खूप दिवसापासून मला तरी म्हणजे असं व्लॉग बनवायचे किंवा एडिट शूट असं करायची इच्छाच नाहीये, का नाही माहिती. आणि आता तरी त्यात डिलिव्हरी झाली आहे, त्यामुळे तरी थोडंसं डिफिकल्ट जातंय हे सगळं करायला. डिलिव्हरीच्या आधी ठीक आहे, पण डिलिव्हरीच्या नंतर व्लॉग बनवायचा प्रश्नच येत नाही. कारण पहिले 2-3 दिवस तरी हॉस्पिटलमध्येच होतो, त्याच्यानंतर 2 दिवस घरी आणि परत 6 दिवस हॉस्पिटलमध्ये, त्यामुळे व्लॉग बनवायचा प्रश्नच नाही येत. शॉर्ट ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलंच आहे बाळाला काय झालेलं आणि आम्हाला 6 दिवस हॉस्पिटलमध्ये का राहावं लागलं. फायनली आता सगळं ठीक झाल्यानंतर आम्ही आता घरी आहे, म्हणजे मी माझ्या सासरी आहे. हॉस्पिटलचे ते 6 दिवस म्हणजे इथे राहणार आहेत कायम. कारण अशा काही गोष्टी असतात ना, त्या आपण कधीच नाही विसरू शकत. आणि ते 6 दिवस आणि आधीचे 2 दिवस डिलिव्हरीच्या टायमिंगचे, ते मी तरी कधीच नाही विसरू शकत. असो, ते सगळं जाऊ दे. मी आज या व्लॉगमध्ये तुम्हाला सगळ्यांना सांगणार आहे, म्हणजे तुमच्या सर्वांच्याच कमेंट होत्या की माझी डिलिव्हरी नॉर्मल झाली आहे की सी सेक्शन झालं आहे, माझं बेबी गर्ल आहे की बॉय आहे ते पण सांगणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे हॉस्पिटलमध्ये डिलिव्हरीच्या टायमिंगला माझ्यासोबत एवढे सगळेजण कसं काय होते. कारण डिलिव्हरीचा जो व्लॉग मी अपलोड केला आहे त्याच्यावरती बऱ्याच जणांनी कमेंट केल्यात की तुझ्यासोबत एवढी सगळेजण कसे काय, एवढे सगळे लोक कसे काय होते. तर ते पण सांगणार आहे, म्हणूनच हा व्लॉग शेवटपर्यंत बघा. मस्त आंघोळ वगैरे करून फ्रेश झाली आहे. बाळ इकडे झोपलंय आत्ता. रात्रभर जागवतं आणि दिवसभर झोपतं. मग माझं पण तसंच, त्याच्यासोबत रात्रभर मी पण जागते आणि दिवसभर झोपते. त्यामुळेच मग जरा जास्ती ब्लॉग वगैरे एडिट करता येत नाहीत. तर आत्ताच सासूबाईंनी नाश्ता आणून दिलाय. मस्त आता नाश्ता करते. कारण रुटीनचं तर सगळं चेंज झालंय बाळामुळे. रात्रभर झोप नसल्यामुळे मग दिवसा पण लवकर नाही उठत. नाश्त्यामध्ये उपमा. उशीर झाल्यामुळे कधी कधी मग चहा नाही घेत, चहा स्किप करते. डायरेक्ट नाश्ता आणि गरम पाणी आणि अजून एक पुढे दाखवते सकाळ संध्याकाळ दररोज. पहिले एक 8-15 दिवस काय नाही, पण नंतर सारखं सारखं गोड गोड खाण्याचा पण कंटाळा येतो राव. काय 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 आलं? काय 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 आलं? हा नाही नाही नाही, या 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 या. नाही 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 नाही. आता मांडीवर घेतल्यावर शांत बसायचं. हा हा, आणि खाली ठेवल्यावर नाही रडायचं. बरोबर जेवणाच्या नाश्त्याच्या टायमिंगला उठायचं, हा ना. हे रुटीन तेवढं फिक्स झाले, जेवणाच्या आणि नाश्त्याच्या टायमिंगला उठायचं. संध्याकाळचं रडायचं, दिवसा झोपायचं. आता दिवसा बी नाही झोपायचं. कसं कळत असेल ह्याला हलवलेलं? डोळं बघ, डोळं बघ, डोळं बघ, तो तो जीभ बघ, जीभ बघ, चालल्या जीभ. मला ठसका लागला. चला उठा.
चला चला बाहेर काय आले बघून येऊ. चला 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 पळा 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 उठा. बऱ्याच जणांनी माझ्या डिलिव्हरीच्या आधीच गेस केलं होतं की मला काय होईल, आणि हो तसंच झालंय. मला बेबी बॉय झालाय. क्या है उस तरफ नहीं देखना बेबी. उस तरफ नहीं देखना, अभी सस्पेंस है बेटा, अभी सस्पेंस है बेबी. बाळ बघा कसं कॅमेराकडे बघते. असो, आता गेले 4-5 दिवस झालं पाऊस पण पडतोय, बाहेर आभाळ पण आलेला असतं, त्यामुळे गार वारं वगैरे सुटतं. मग स्वेटर वगैरे कधी नाही जास्ती घालत, पण कानाला बांधत असते अधूनमधून. बाळासोबत खेळून तिची मोठी आई चालली होती माहेरी. आता 4-5 दिवस काही बाळाला घ्यायला नसणार आहे. दीदी सातारला चाललेली म्हणून मी तिला बाय बाय करायला बाहेर आलेले. नंतर आम्ही गेलेलो बाळाला पोलिओ पाजायला. प्रमोशनच्या शूटच्या व्हिडिओमुळे सगळे व्हिडिओ मागे पुढे होत आहेत. हा व्लॉग पण पोलिओच्या डोसच्या दिवशीचा होता. हा पोलिओचा डोस होता, त्यामुळे मी तरी मेहरबानगी मानते, कारण की इंजेक्शन वगैरे असतं तर बाळाला खूप त्रास झाला असता. आधीच बाळ महिन्याचं पण नाहीये. बऱ्याच जणांकडून ऐकलंय की इंजेक्शनचा डोस वगैरे त्याने खूप त्रास होतो आणि बाळ खूप रडतं. आभाळ तरी बघा कसलं गच्च आलंय. पाऊस तरी 100% येणारच होता. मला तरी असं वाटतं की दरवर्षीपेक्षा यावर्षी पाऊस थोडासा लेट सुरू झालाय. तुम्हाला पण तसंच वाटतं का? पोलिओ पाजायला गेल्यानंतर बाळ पण खूप रडत होता आणि पाऊस पण येत होता, त्यामुळे मग व्हिडिओ काय नाही घेतला. डायरेक्ट घरी आल्यानंतरच ब्लॉग स्टार्ट केला. बाळाला पोलिओ पाजायला काही खूप जास्ती लांब जावं लागणार नव्हतं. अगदी घराच्या 1 किलोमीटरच्याच अंतरावरती आहे शाळा, तिकडे जाऊन पाजायचा होता. सकाळपासूनच पावसाचं वातावरण होतं. म्हटलं मग नंतर पाऊस वगैरे येईल म्हणून जरा घरातून लवकरच निघालो होतो. जेवण वगैरे केलं नव्हतं. आल्यानंतर जेवण केलं. सगळं झाल्यानंतर बाळाला थोडंसं खेळवत बसलेलो. आणि तुमच्या सर्वांचा अजून एक प्रश्न, तो म्हणजे माझी नॉर्मल डिलिव्हरी झाली की सी सेक्शन झालंय. तुम्हाला काय वाटतं, काय झालं असेल, नॉर्मल की सी सेक्शन? जाऊ दे, मीच सांगते. तर माझी नॉर्मल डिलिव्हरी झालीये. बाळाला झोपून मग मी पण एक झोप काढलेली आणि खूप आळसल्यासारखं होतं अलीकडे. मग चहा घेतला. आता डिलिव्हरी नंतर चहा बिस्किट खायचं म्हणून बंद केलेला चहा परत अजून चालू केलाय. दररोज सकाळ संध्याकाळ मग चहा बिस्किट पण खाते, कधी तरी मग बिस्किट स्किप करते. पण आता परत सवय लागली आहे, त्यामुळे चहा पिल्याशिवाय तरी फ्रेश अजिबात वाटत नाही. आणि त्यात आता पावसाचं पण वातावरण होत असतं अधूनमधून. कधी आभाळ येतं, कधी पाऊसच येतो, त्यामुळे मग 1 कप चाय तो बनताय ना. सारखं घरामध्ये बसून पण खूप कंटाळा येतो, म्हणून एक राऊंड मारावं म्हणून बाहेर आलेले. तर बघा, या म्हशीचं आणि माझं काय वाकडाय नाही माहिती, पण मी तिला जवळ दिसले का जरा फेऱ्या मारते झाडाला आणि मला मारायला येते, नाहीतर मग अशी रागाने बघत बसते. असो, हे तर दररोजच आहे. आता तरी बाळामुळे बेडवरचा पसारा दिवसातून 4 वेळा जरी आवरला ना, तरी 1 तासाभरानं अजून तसाच दिसतो. बाळ झोपलं की छान झोपतं, पण उठल्यानंतर काहीच करू देत नाही. म्हणून मग म्हटलं झोपलंय तोपर्यंत थोडंसं बेडवरचा पसारा आवरावा, म्हणून मग तो सगळा पसारा आवरत होते. आणि तुमच्या सर्वांचा अजून एक प्रश्न होता ना, म्हणजे डिलिव्हरीच्या दिवशी माझ्यासोबत एवढे सगळेजण कसे काय होते. तर माझी ट्रीटमेंट ज्या हॉस्पिटलमध्ये सुरू होती ना, ते हॉस्पिटल आमच्या घरापासून एक 8 ते 10 किलोमीटरवरच्या अंतरावरती आहे. त्यामुळे मग ज्यांना समजत गेलं ते येत गेले. आणि माझ्या सासरचे आणि माहेरचे सगळे तरी हॉस्पिटलमध्येच होते आधीपासून. आणि मेन म्हणजे ते सगळेजण बाळ झाल्यानंतर आलेले. आधी सगळेजण माझ्या सासरचे आणि माहेरचे लोक होते जवळ. तसं तर हॉस्पिटलमध्ये जास्ती माणसं अलाउड नव्हती, पण ते सगळे बाहेर थांबलेले, त्यामुळे एवढा जास्ती काही प्रश्न नाही. तुमचे अजून काही क्वेश्चन असतील तर या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, मी ते नेक्स्ट ब्लॉगमध्ये कव्हर करेन. दिवस मावळताना मला तरी खूप जास्ती भूक लागते, आणि असं म्हणतात की सगळ्यांनाच लागते डिलिव्हरीच्या नंतर. सुटुडा खाऊन कंटाळा आलेला, त्यामुळे म्हटलं मग डाळिंब खावं, म्हणून डाळिंब सोलून मस्त डाळिंब खात होते. डिलिव्हरी नंतर डाळिंब चालतं का हे पण सांगा. दिवस मावळताना दररोजच असं काही जोराचं वारं सुटतं बघा. वारा बंद झाला की अशी काहीशी पावसाची सुरुवात होते.
गावाकडे ना पावसाळ्यात लाईटीचे खूप वांदे असतात आणि आता आमच्याकडे ते सुरू झालंय. दिवसातून 100 वेळा लाईट जाते आणि येते. आणि माझ्यासोबत तर असं बऱ्याच वेळा झालंय. म्हणजे पाऊस आल्यानंतर माझ्या लक्षात येतं की आता लाईट जाणार आहे, मोबाईल चार्जिंग लावायचा आहे, आणि मी मोबाईल चार्जिंग लावला की त्या टायमिंगला लाईट जाते. असो, जाऊ दे ते सगळं. हे बघा, बाळाच्या हातामध्ये आम्ही लोकरीचे कंडे करून घातलेत आणि ते दिसायला खूप भारी दिसतात. तुम्हाला कसे वाटले मला कमेंटमध्ये सांगा बरं का. आणि मागचे बरेच दिवस झालं बाळाच्या चेहऱ्यावरती हे बारीक बारीक काय म्हणतात त्याला, घामोळ्या आल्यासारखं आलेलं. पण आम्ही डॉक्टरांकडे दाखवल्यानंतर समजलं की ह्या घामोळ्या नाही आहेत, त्याला इन्फेक्शन झालंय. त्यासाठीच बाळाच्या चेहऱ्यावरती लावायला ही पावडर दिलेली, त्यासोबत मग ड्रॉप्स पण दिलेले पाजायला. त्यामुळेच हे इन्फेक्शन लवकरच कमी होईल. आमच्याकडे 6 ते 10 लाईट जाते, त्यामुळे अजून काही व्लॉगमध्ये शूट नाही करू शकले. चला भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.